सातपूरला एकावर बंदूक ताणून हाणामारीची घटना। सातपूर स्वारबाबा नगर परिसरात रविवारी रात्री 10:30च्या सुमारास मोटरसायकलला मागून का ठोकले या क्षुल्लक कारणावरून एकावर आपल्या जवळील असलेली बंदूक ताणून जीवे ठार मारण्याची घटना घडली। सविस्तर वृत्त असे की सातपूर पोलीस ठाणे हद्दीत स्वारबाबा नगर परिसरात घोडा गोठ्याजवळ भिंतीलगत लावलेली मोटरसायकल काढत असताना मागून आलेल्या संशयित ललित हरीश बल्लक वय 19 वर्ष राहणार फुलेनगर पंचवटी नाशिक, गणेश तायडे वय 25 वर्ष राहणार कांबळेवाडी सातपूर आणि कुणाल साबळे पत्ता माहीत नाही या तिघांनी कुणाल संतोष गांगुर्डे याला मागून धडक दिल्याने माझ्या मोटरसायकलला मागून का ठोकले हे विचारल्याचा राग येऊन कुणाल यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संशयित ललित बल्लक याने त्याच्या कमरेला लावलेली बंदूक काढून ओठाला मारून दुखापत केली। तसेच घोड्याचा मालक यांच्या डोक्याला बंदूक लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या घटनेचा सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच संशयित आरोपी ललित बल्लक यास बंदुकीसह ताब्यात घेतले आहे। इतर 2 जण मात्र फरार झाले आहेत। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडांगे हे करत आहेत। 22 मार्च 2026 रोजी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत स्वारबाबा नगर या ठिकाणी एक इसम ते गावठी बनावटीचे अग्निशस्त्र सोबत बाळगून त्याच्यासोबतचे 2 साथीदार त्याचे असे 3 इसमांनी यातील फिर्यादी यांना गावठी कट्ट्याने धमकावून आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। तर स्वारबाबा नगर या भागात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे CR नंबर 401 नंबरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यातील गावठी कट्टा बाळगणारा इसम याला ताब्यात घेतलेला आहे। तो मूळ राहणारा पंचवटी फुलेनगर भागातला आरोपी आहे, त्याला ताब्यात घेतला आणि तपास सुरू आहे गुन्ह्याचा। त्याचे 2 साथीदार इसम यांचा शोध घेत आहोत। आरोपीचं नाव सर, आरोपीचं नाव काय? आरोपीचं नाव बलक, बाकी म्हणतात। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।